आज प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे, परंतु आरोग्य नाही. आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असताना अनेकांचे खूप मोठ्या प्रमाणात वजन वाढले आहेत. या वाढलेल्या वजनामुळे अनेकांना चॅलेंज निर्माण होत आहेत. आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर अशा वेलनेस सेंटरची गरज आहे. योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नमिताताई मुंदडा या बोलत होत्या. शहरातील माळीनगर परिसरात नव्याने आशा नागेश आवताडे यांच्या योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरची सुरुवात करण्यात आली असून यावेळी सेंटरचे उद्घाटन बीड येथील जागतिक आरोग्य सल्लागार विनोद आघाव सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील जागतिक आरोग्य सल्लागार कृष्णा बांगर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, इंडियन मेडिकलचे डॉक्टर राजेश इंगोले, मपबचे बीड जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष पत्रकार दत्तात्रय आंबेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरअण्णा उबाळे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, डिजिटल मीडिया अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे, मपबचे तालुकाध्यक्ष प्रशांत लाटकर, टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश सामनकर, टायगर ग्रुपचे स्वप्नील सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते जीवनराव कराड, संजय गंभीरे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी आमदार नमिताताई म्हणाल्या की नागेश आवताडे सरांनी चॅनलच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत, परंतु आता स्वतःचे वजन कमी करून अशावेळी वेलनेस सेंटरची सुरुवात करून शहरातील सर्व नागरिकांना या सेंटरचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी बोलताना डॉक्टर राजेश इंगोले म्हणाले की अंबाजोगाई शहरात अशा वेलनेस सेंटरची गरज होती. अनेक व्यक्तींचे वजन वाढले आहेत, काही व्यक्तींचे वजन कमी आहे, त्यांना वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आरोग्य सल्लागार नागेश आवताडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी बोलताना विनोद आघाव म्हणाले की नागेश आवताडे आणि आशाताई यांनी वजन कमी करून एक आदर्श निर्माण केला आहे. माजी आमदार साठे म्हणाले की नागेश आवताडे यांनी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून या क्षेत्रात उडी घेऊन उत्तम निर्णय घेतला असून त्यांचे अभिनंदन केले. राजकिशोर मोदी म्हणाले की नागेश पत्रकारितेत काम करत असताना हे वेगळं पाऊल उचलून वजन वाढलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या या कार्याला शुभेच्छाही दिल्या. डॉक्टर इंगोले म्हणाले की नागेश आवताडे हुरहरणारी व्यक्तिमत्व असल्याने मी त्यांना सतत वजन कमी करण्याचा सल्ला देत होतो, परंतु त्यांनी 23 किलो वजन कमी करून आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण दिले आहे. कृष्णा बांगर म्हणाले की नागेश आवताडे व आशाताई या दोघांनी सुरू केलेल्या या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अनेक व्यक्तींचे वजन कमी करण्यास मदत होणार आहे. यावेळी व्यंकटेश सामनर, सुधाकर देशमुख, उमेश भाऊ पोखरकर, स्वप्नील सोनवणे, संजय गंभीरे, जीवनदादा कराड, मनोज लखेरा यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक नागेश आवताडे यांनी म्हणाले की अनेक व्यक्ती फिरून, वॉकिंग करून किंवा लिंबू पाणी पिऊन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी कुठलेही औषध न देता उत्तम व्यायाम, योग्य आहार व योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचे वजन कमी होण्यास मदत होणार असून दररोज महिलांसाठी, पुरुषांसाठी व मुलांसाठी स्वतंत्र बॅच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आभार तालमणी प्रकाश बोरगावकर यांनी मानले. यावेळी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती होती, तसेच सर्व आरोग्य सल्लागार यांची यावेळी मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सालीम शाकेर शेख, ऋतुजा वसंत काळे, यशराज आवताडे, युवराज आवताडे, स्वाती पवार, सुकुमार संतोष आवताडे तसेच आदींनी सहकार्य केले. उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय विनोद आघाव सर, कृष्णा बांगर सर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी पृथ्वीराज साठे, आमदार सर, स्वप्नील, त्याचबरोबर पोखरकर, अभिजित, दत्ताजी आंबेकर, आमचे सहकारी मनोज लखेरा, वृक्षमित्र देशमुख आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं नागेश आवताडे यांचं अभिनंदन करतो की आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं वजन कमी झालं पाहिजे, चरबी कमी झाली पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नागेश या ठिकाणी योगेश्वरी गोल्डन स्टार वेलनेस सेंटरचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक जे आजार वजन वाढल्यामुळे होतात ते आजार या ठिकाणी कमी होणार आहे. त्यांनी या ठिकाणी अनुभव सांगितला की त्यांच्या सासऱ्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पौष्टिक आहार देऊन, चांगल्या पद्धतीचा व्यायाम देऊन त्यांनी त्यांना चांगलं तंदुरुस्त केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला एक हेल्दी राहण्याची गरज आहे, फिट राहण्याची गरज आहे आणि फिट राहण्यासाठी या
वेलनेस सेंटरची सुरुवात यांनी केलेली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मलाही थोडं दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, त्यामुळे आपली परवानगी घेतो आणि पुन्हा एकदा नागेशला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधत. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या सेंटरचे उद्घाटक आदरणीय विनोदरावजी आगाव सर, या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृष्णाजी बांगर सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आदरणीय सामनार सर, वरिष्ठ मित्र सुधाकररावजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले शंकरराव मोगाळे, जीवनरावजी कराड, दत्ताजी आंबेडकर, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, या गावातील बाहेरून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण बांधवांनो, आज अंबेजोगाई शहरामध्ये नागेशजी अवकाडे साहेब यांच्या प्रयत्नातून वेलनेस सेंटरचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाला आणि ते मनोगत आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितले की त्यांची काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीवर त्यांनी मात करून आज अंबेजोगाई शहरामध्ये जवळपास शेकडो लोकांना त्यांनी या ठिकाणी आपल्या सेंटरच्या माध्यमातून, आपल्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देऊन, त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन, त्यांना त्या ठिकाणी आरोग्य चांगलं करण्यासाठीची मदत केलेली आहे. त्यांनी त्यांचा जो संकल्प आहे की आपल्या शहरातील परिसरातील जे लोक वजनामुळे त्रस्त आहेत, अनेक डॉक्टरकडे जातात, अनेक जे वेगवेगळे ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, अशा वेगवेगळ्या पॅथीचा उपयोग करून वजन कमी करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील असतात, परंतु अनेकाला तो मार्ग त्या ठिकाणी सापडत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये नागेशजी अवकाडे यांनी स्वतः ते अनुभव घेतला आणि गावात वेलनेस सेंटर याचा शुभारंभ होत आहे. नागेश अवकाडे सर हे आपल्या सर्वांच्या परिचयात आहेत. त्यांची जी जर्नी आहे फ्रॉम म्हणजे जे त्यांचा आता जे मेन व्यवसाय जो आहे त्यांचा जो व्हिडिओग्राफीचा असेल त्याच्या अनुसार नंतर हा जो सुरू केला, हा अख्खी जर्नी मी बघत आली या 5 वर्षामध्ये. किती वेळा मला आठवतं त्याच्या आधीपासून ना, नॉट इव्हन 5 इयर्स, आधी 10 वर्ष झाली मी सातत्याने बघते की एक दिवशी मला असं आठवतं मी म्हणजे आय थिंक थोडा ब्रेक झालेला, थोडा वेळ झालेला आपल्याला म्हणजे थोडा टाइम पास झालेला, मी आमची भेट झाली नव्हती आणि एकदमच ते समोर आले आणि मी त्यांना ओळखलंच नाही. म्हणजे ते अर्ध्याच्या अर्ध झालेले. आणि तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय झालं, तुमची तब्येत नाही म्हणजे काय, अरे ओके सगळं. त्यांनी मला सांगितलं नाही असं असं आहे. मग त्याच्यानंतर मी तेव्हापासून मला आठवतं मग बॅच सुरू केला, जे वयातले सगळेजण आपण फाइंड आउट करू शकतो की एक्झॅक्टली काय. कारण ही जी जर्नी आहे ही अत्यंत डिफिकल्ट जर्नी आहे, ही कोणीही करू शकत नाही. तिला तुम्ही आमदार असो का कोण असो, म्हणजे इट डझंट मॅटर तुमचा व्यवसाय काय, तुमचं काही नथिंग, तुमची विल पॉवर आणि तुमची जिद्द आहे त्याच्यावरती हा सगळा गेम अवलंबून आहे. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील का नसतील त्याच्यावरतीच अवलंबून नाहीये. कारण कितीही आपण वेगळे प्रकारचे शेफ लाव, डाएट लाव, कारण ही जी स्ट्रगल आहे ही सगळ्या लोकांची स्ट्रगल आहे. आणि हे जे पाथ आहे खूप कमी लोकांना दिसतं, हे जे लॉंग टर्म वेलनेस. कारण आपली जी जनरेशन म्हणजे आपल्या आधीची जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने वेलनेस करायची, पण त्याच्यानंतरची 2 जनरेशन अत्यंत खराब झालेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपल्या वडिलांच्या ह्याच्यापासून सुद्धा म्हणजे जरा काही गोष्टी जसं त्यांनी सांगितलं पेस्टिसाइड असेल, माझी रोज साधना होता माझ्या आईची कशासाठी म्हणजे ह्याच गोष्टीसाठी. माझी आई मला म्हणते आणि चॉकलेट देऊ टाक मुलीला, म्हणजे मम्मा नाही द्यायचं चॉकलेट. मला कळत नाही की ती सवय आपण आतापासून आपल्या मुलांना लावायला पाहिजे. कधीतरी आपण कसं जेव्हा बाळपणी कधीतरी चॉकलेट खायचो तसं मुलाला चॉकलेट दिलं पाहिजे. रोज फक्त आता रडते दे चॉकलेट, रडते दे चॉकलेट असं जर आपण केलं की ते खूप डिफिकल्ट असतं. तर ते आपल्यापासून सुरुवात होते. तर मला खूप म्हणजे आनंद आणि अभिमान आहे की आपल्या अंबाजोगाईतले सरांनी हा एवढा सुंदर म्हणजे ही संकल्पना फर्स्ट आहे. आय डोंट थिंक अशी कॉन्सेप्ट आहे आपल्या अंबाजोगाईमध्ये. आणि आपण सगळे जे इथे उपस्थित आहेत आपल्याला याचे म्हणजे हे जे करतायत ते काहीतरी वेगळं आहे, चांगलं आहे, आपल्या सर्वांना समजतंय, त्यांना सपोर्ट करायला आपण सर्वजण इकडे आला आहे. मी
जास्ती वेळ घेत नाही, मला सुद्धा म्हणजे कार्यक्रम बाकी आहे, भरपूर सगळ्यांना बोलायचं आहे. तर मी परत एकदा फक्त शॉर्ट मध्ये अवतरे सरांना मॅडमला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते की आपण एकदम चांगल्या पद्धतीने अंबाजोगाईमध्ये हे केलेलं आहे. जाता जाता मला सुद्धा एक शॉर्ट मी विचार करत होती की बोलू की नको बोलू, कारण माझं सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल या 5 वर्षामध्ये मला 2 मुली झाल्या. त्याच्यामध्ये आता महिलांना माहित असतं की ते किती अवघड असतं. जेव्हा माझं आय रिमेंबर फर्स्ट प्रेग्नेन्सी मध्ये 15 किलो वजन वाढलं, त्याच्यानंतर सगळे मला म्हणायचे बाळ झालं 1 वर्ष झालं आता काय चाललंय अजून, म्हणजे एवढं ते प्रेशर असतं म्हणजे आपल्यावरती, आपलं काम सगळं. तरी मी विचार केला मी वजन केलं कमी, नंतर दुसरं बाळ झालं की माझं वजन तर 25 किलो वाढलं. म्हणजे मला असं वाटलं की आता आपण जरा यावेळेस बरं करू. त्याच्या म्हणजे आपल्या हातावर नसतं, कारण आपलं कसं ते मुलाचं पोषण काय आपले सगळे म्हणतात, आपण सगळं ऐकतो सगळं याच्यामध्ये. त्याच्यानंतर ते वजन कमी करायला एवढं म्हणजे हे लागतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा आता फक्त महिलांचा इश्यू नाही आहे, आपण सर्वजण फेस करतात, पण इट इज खरंच चॅलेंज आहे. आणि ह्याच ज्या लोकांची इथे पोस्टर लावले आहेत की बिफोर अँड आफ्टर, खरंच खूप सुंदर पद्धतीने म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी एक त्याची ट्रॉफी भेटली पाहिजे. खरंच ते खूप हार्ड गोष्ट केली आहे. आणि परत एकदा मी आपल्या सर्वांना इकडे आपल्या परिवाराला शुभेच्छा देते आणि मला सत्कार केला याच्यासाठी आपले आभार मानते. धन्यवाद.